नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे मेथीचे पराठे. बाउलमध्ये कणिक घेतलेली आहे. 1 चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे. बारीक कापलेली 1 वाटी मेथी घेतलेली आहे. बारीक कापलेली कोथिंबीर घेतलेली आहे. 1 चम्मच अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. अर्धा चम्मच जिरे, पाऊण चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा घातलेला आहे आणि त्याचबरोबर 1 चम्मच तीळ घातलेले आहेत. 1 चम्मच दही घातलेला आहे आणि 1 चम्मच तेल घातलेलं आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजवून झालेलं आहे. आता आपल्याला 1 चम्मच तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे आणि पिठाच्या गोळ्याला लावून 15 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर पुन्हा आपल्याला पीठ मळायचं आहे. थोडासा गोळा हातामध्ये घेऊन पीठ लावून आपल्याला लाटायचं आहे. तर इथे मी पराठा लाटून घेत आहे. पराठा लाटून झालेला आहे. गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर लगेचच आपल्याला पराठा घालायचा आहे. दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पराठ्याला तेल किंवा तूप लावायचं आहे. दोन्ही बाजूंनी तेल लावल्यानंतर पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजून झालेला आहे. प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि अशाच पद्धतीने सर्व पराठे बनवून घेत आहे. तर हे मेथीचे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठीही बनवून देऊ शकता. खूप छान लागतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल